पवित्र मराठवाड्यात आज माझी सेवा प्राप्त होत आहे। आणि नृसिंहाच्या जागृत देवस्थान की ज्या गोदावरीच्या मातेच्या ऐन मध्यवर्ती नृसिंह परमात्मा विराजमान होते आणि सगळं गावानी वाजत गाजत इथं आणून या परमात्म्याची स्थापना केली। म्हणूनच मी अभंग नृसिंह परमात्म्याचं वर्णनाचाच घेतलेला आहे। शेवटच्या चरणात महाराज बोलतात, तो भक्त कोणाचा झालाय? ज्या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता, ज्या भक्त प्रल्हादाला ज्याने गांजलंय त्याला मारण्याकरता त्याचे वर बाजूला टाकले, त्याचा काटाच काढला, अशा भक्ताला जो असा भक्त ज्यांना नमस्कार करतो यांच्या वर्णनाचा अभंग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंग फार गोड आहे, हिंदुस्थानी प्रकरणातील आहे। आपल्या ज्या नित्याच्या मालिकेमध्ये 22 हिंदुस्थानी आहेत ते हिंदुस्थानी प्रकरणातील आहे। आजच्या अभंगात महाराज ज्या भगवत भक्तांनी बारल्या संसाराला लात मारून अखंड निर्जनवासात जाऊन अहोरात्र रामप्रभूचं जो भजन करतो तथा भगवान शंकराचा जो गुणानुवाद गातो अशा भक्ताला आजच्या अभंगात महाराज सलाम करतात। विठ्ठल 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 विठ्ठल। काय आहे? आपल्या अंतकरणातील विचार दुसऱ्याच्या अंतकरणात पोहोचवण्याच्या आधी राम राम घालायचा प्रघात आहे। राम राम, जय हरी, दंडवत, प्रणाम, नमस्कार, रामकृष्ण हरी एकाच अर्थाचे शब्द। आपण एखाद्यात बोलायच्या आधी राम राम घालायचा प्रघात। माझ्या हृदयात असणारं राम तत्व आणि समोरच्याच्या हृदयात असणारं राम तत्व, या रामानं त्या रामाला घातलेला प्रणिपात म्हणजे राम राम। दोनदा का म्हणायचं राम राम? कारण त्या रामाला या रामानं घातलेला प्रणिपात राम राम। या आपल्या पृथ्वी तलावर राम राम घालण्याचा प्रघात आहे। जेवढे धर्म आहेत प्रत्येक धर्मात राम राम घालतात। आपल्या पृथ्वी तलावर 3 धर्म फार प्रमाणात विकसित आहे। पहिला धर्म आहे हिंदू धर्म, दुसरा धर्म आहे मुस्लिम धर्म आणि तिसरा आहे ख्रिश्चन। तीनही धर्मात राम राम घालायचा प्रघात। ख्रिश्चन धर्मात सुद्धा राम राम घालतात। ते 2 बांधव जर समोरासमोर आले तर एक दुसऱ्याकडे पाहून सॅल्यूट मारायची पद्धत आहे। हा त्यांच्या दृष्टीने राम रामच आहे। हिंदू धर्मात राम राम घालतात, राम राम। आपल्या धर्मात राम राम घालतात, तसं मुस्लिम बांधवात सुद्धा राम राम घालतात बरं का। ते लुंगी बिंगी घालून येतात, जाळीची टोपी, दाढी वाढलेली, तोत्यात झुम्मा पे झुम्मा आंघोळ्यात, ते सुद्धा एकमेकाकडे पाहून राम राम घालतात। कसा? सलाम अलैकुम म्हणतात आणि आपण काय म्हणतो लगेच? बरं, आपण राम रामच म्हणायचा, ते काही कामाने ना। तोही त्यांच्या दृष्टीने काय आहे? राम राम। आपल्या धर्मात राम राम घालतात, अन्य संप्रदायात सुद्धा राम राम। राम राम घातलाच पाहिजे, पण खरं सांगू हल्ली लोकाला राम राम म्हणायचं वावड आहे महाराज। आपण म्हणलं ना राम राम, लोक म्हणतात हां 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 हां, पण लोक राम राम घालीत नाही महाराज। कधी फोन करा, फोन आला का जाधव गुरुजी आपण काय म्हणतो? रामकृष्ण हरी। मग काय चाललंय का? आधी म्हणतो काय चाललंय, रामकृष्ण हरी म्हणायचं राहिलं, आधी राम राम घालायचा। पण हल्ली लोकाला रामकृष्ण हरी म्हणायला आवडतच नाही। एखाद्याच्या घरी गेलं आपण म्हणलं ना रामकृष्ण हरी, ते रामकृष्ण हरी म्हणत नाही, मग वेलकम वेलकम, पण रामकृष्ण हरी म्हणणार नाही। येतो आता जेवण छान झालं, रामकृष्ण हरी, तर ते रामकृष्ण हरी म्हणणार नाही, मग बाय बाय, पण राम राम म्हणणार नाही। लोकाला रामकृष्ण हरी म्हणायचं वावडे। त्या दिवशी मला एक फोन आला, बाबा समोर बसलेत पण बोलतोच, त्यांचा लय मोकळा स्वभाव आहे मला माहिती आहे। राम राम घालायचा प्रघात आहे। मला त्या दिवशी फोन आला सोपान गुरुजी, आणि फोन आल्यावर नेहमीप्रमाणे आम्हाला कधी फोन करा महाराज, आमचा पहिला शब्द जय हरी किंवा रामकृष्ण हरी। मला त्या दिवशी फोन आला, मी म्हणलं रामकृष्ण हरी, तो जसं म्हणला तसं सांगतो कीर्तनात। मी म्हणलं रामकृष्ण हरी, त्याला मला फोनच लावायचा नव्हता, पण तो म्हणला रामकृष्ण हरी म्हणलं का तो तिकडून म्हणला चमायला मठात फोन लागला काय नो, दिला फोन ठेवून। म्हणजे लोकाला रामकृष्ण हरी घालायचं किती वावडे। महाराज बोलतात सांडोनी या राम राम, ब्राह्मण म्हणती तो मधो, ब्राह्मण म्हणती तो मधो, ब्राह्मण म्हणती तो मधो, सांडोनी या राम राम, ब्राह्मण म्हणती तो मधो, ब्राह्मण म्हणती तो मधो, ब्राह्मण म्हणती तो। लोकांनी राम राम सांडला महाराज, तो विषय नाही, पण राम राम घातला पाहिजे। राम राम कोणाला घालावा? तुम्ही ऐकताय सगळेजण का तुम्हाला एकदा चहा सांगायचा? ऐका, राम राम कोणाला घालायचा? काही जणांना आजपासून राम राम घालायचा नाही। काय बोलता महाराज? हो तात्या, काही लोक आपल्या समोर आले, इकून आले तर नीट इकडून निघून जायचं, पण त्यांना राम राम घालायचा नाही। कोणाला?
6 जणांना रामराम घालायचा नाही, शास्त्रात आलेलं मत सांगतो. ते जरी व्हॉट्सअपवर येऊन त्यांनी आपल्याला हाय केलं लगेच बाय करायचं, पण त्यांना रामराम नाही घालायचा. असे किती जण आहेत? बरोबर 6 जण आहेत. कुठं आहेत? शेजारीच बसल्यात आपल्या. बघू नका लगेच शेजारी, बरोबर शेजारी बसल्यात बघा, आपल्या नाही दुसऱ्याच्या. रामराम कोणाला घालायचा नाही? शास्त्रकार बोलतात, दोरस्तम जलमध्यस्थम धावंतम धनगर्वितम क्रोधवंतम मदोन्मत्तम नमस्कारे अपिवर्जेत. 6 जणांना आजपासून रामराम नाही घालायचा. ते जरी आपल्या समोर आले, आपल्या लग्नाला जरी आले, तरी त्यांना रामराम घालायचा नाही. कोणाला वर्णन करतात लक्षणानं. पहिलं लक्षण दूरस्थम, जो लांब मनुष्य उभा आहे त्याला आजपासून रामराम नाही घालायचा. का नाही घालायचा? कारण आपण घातलेला रामराम त्याला ऐकू तर गेला पाहिजे. नाही तर काही लोकांना खोड असते बघा, लांबूनच रामराम म्हणायची. राम राम हो राम राम. तो लांबचा मनुष्य म्हणतो, मगाच्या धरून बहुतेक रामदेव बाबाच्या आसनं करीत असं. अरे घातलेला रामराम त्याला ऐकू तर गेला पाहिजे. दोरस्ताव, जवळ देऊ येऊन द्यायचा माणूस आणि मग रामराम घालायचा. लांबून रामराम घालायचाच नाही. रामराम म्हणला तो जर हवेत विरळून गेला तर रामाचा अपमान आहे, म्हणून जवळ येऊन द्यायचा आणि मग रामराम घालायचा. नाही तर काही लोक, त्या दिवशी मी तुम्हाला रामराम म्हणलो, तुम्ही मला रामरामच म्हणले नाही. कधी? तुम्ही नाही का नदीच्या पलीकडे होते? अरे नदीच्या पलीकडे आवाज जात असतो का? रामराम कोणाला घालावा? जो जवळ आहे त्याला. दोरस्ताव, लांबच्या मनुष्याला रामराम घालायचा नाही. पहिलं लक्षण. दोरस्तम जलमध्यस्थम, जो पाण्याच्या ऐन मध्यभागी गेलाय. गोदावरीचं पात्र जवळच आहे. एखाद्याने लिफ्ट केलं, लिफ्टच म्हणतात ना तुमच्याकडं? मोटर टाकली नदीवरून, लिफ्टच म्हणतात ना? बरं लिफ्ट म्हणतात, आमच्याकडे लिफ्ट म्हणतात, तुमच्या काय म्हणतात मला नाही माहीत. आणि लिफ्ट केलं आणि जलपर्णीचा जास्त प्रभाव झाल्यामुळं त्या फुटबॉलला गवत गुतलं आणि एक जण ते फुटबॉलचं गवत काढायला उतरला नदीत. बिचारायला काही पोहता येत नाही आणि गवत काढता काढता पैसा टाकला आणि अचानक पाणी वाढलं गोदावरीला आणि बिचारा वाहत चाललाय. आणि आपण पुलावरून चाललोय. मग पुलावरून जाताना आपण काय करायला पाहिजे? त्याला वाचवायच्या शाखेचे तर आपण नक्कीच नाही, पण त्याला मदत करण्यापासून वंचित होईल असं कार्य तर मनुष्याने केलं नाही पाहिजे. मग त्याला भटकंती होईल, त्याचं पोहण्यापासून लक्ष विचलित होईल, असं न वागता त्याला मदत केली पाहिजे. पण त्यात बुडत चाललाय आणि आपण त्याला म्हणलं राम भाऊ, काय राम राम तर म्हणा. राम भाऊ म्हणेल का माझी हाडकं मसनात निघाली, तुला काय ह्याला राम राम घालू? जो पाण्याच्या ऐन मध्यभागी गेलाय त्याला राम राम नाही घालायचं, म्हणजे लक्ष विचलित नाही करायचं. दोरस्तम जलमध्यस्थम धावंतम, ज्याच्या पाठीमागं धावपळ आहे त्याला राम राम नाही घालायचं. म्हणजे ज्याच्या मागं लगीन निघालं त्यालाच पत्रिका छापायच्यात, त्यालाच पाहुण्याला नेऊन वाटायच्यात, भावकी अनुकूल नाही, शेजारी मदत करत नाही, त्यालाच बुंदी हलवायची, सगळी कामं त्याच्याच मागे. माझ्या गडबडीच्या माणसाला रामराम घालून त्याच्या कार्यात विघ्न आणण्यापेक्षा त्याला रामराम न घातलेला बरा. धावंतम, किंवा एखाद्याच्या मागे ईडी लागली, ईडी महात्म्य, मग त्याचाच त्याला झाकायचं पाकायचं राहिलेलं असतंय. त्याला रामराम घालून लक्ष विचलित न करता त्याला रामराम न घातलेला बरा. धावंतम दोरस्तम जलमध्यस्थम धावंतम धनगर्वितम, ज्याला धनाचा अहंकार चढलाय त्याला आजपासून रामराम नाही घालायचा. का नाही घालायचा? कारण त्याला काय चढलाय? अहंकार. अहंकारी माणसाला रामराम घातला का ते श्रीमंत माणसं महाराज लय टाईट असतात, कडक कपडे 17 लफडे, त्यांना का रामराम घातला ते छाती फुगूनच चलत येत महाराज. म्हणून अहंकारी माणसाला रामराम घालायचा ना. सप्त्याला अनुकूल आहे, पंगत देतोय, वारकऱ्याला मदत करतोय, मग त्याला रामराम जरूर घाला. पण पैशावाला हे मदत नाही करत सप्त्याला, त्याला रामराम घाला. त्याला का 2-4 वेळ टाळला का मग ते होऊन येतो आपल्याहून, मग म्हणतो जय हरी, मग म्हणायचं काल्याची पंगत दे. धनगर्वितम, धनाचा अहंकार चढलेल्या माणसाला रामराम नाही घालायचा. दोरस्तम जलमध्यस्थम धावंतम धनगर्वितम क्रोधवंतम, जो रागाच्या भरात आहे त्याला रामराम नाही घालायचा. का नाही घालायचा गुरुजी रामराम? कारण आपण का त्याला रामराम घातला त्याला काय आलेला आहे? राग आलाय. मग रागाच्या भरात तो रामराम म्हणायचा नाही, मग 2-4 शिव्या बी द्यायला बसलाय, म्हणून त्याचा राग शांत होऊ द्यायचा मग त्याला रामराम घालायचा. एक जण आपल्या बायकोला मुगरीनीच हानीत होता. मुगरी माहिती आहे? मुगरी नाही माहिती तुम्हाला? हाय, आलाय कधी योग? म्हणजे मारायचा नाही, पाहण्याचा असं मला म्हणायचं. मुगरीने हानीत होता महाराज. पूर्वीचा दृष्टांत आहे, आता काही टाप नाही आपल्यात महाराज, त्याच आपल्याला हाताखालून काढते. पूर्वीचा दृष्टांत मुगरीनेच हानीत होता. बरं आता का हानीत होता? आता बोलली असेल त्याची बायको त्याला, बायकोच बोलत नाही असा गडी सापडायचा नाही महाराज. बायकोच बोलत नाही असा जर गडी असेल तर 1 रुपयाचं नाणं बक्षीस घेऊन जा माझ्याकडे. महाराज लय बायाने वैताग आणलाय, आता काय करावा, लयच बाया बोलत येतो गड्याला.
कसं आहे तुमच्या इकडं? खाली माना घातल्यात जे आरती तसंच आहे महाराज. लयच बाया बोलत आहेत. आता काय सांगावं, लयच बाया बोलत आहेत. ते शॉर्टकटचा जमाना आहे बाबा. शॉर्टकटचा तुम्ही ऐकलंय का नाही? ब्रदर शब्दाला ब्रो म्हणतात, सिस्टर शब्दाला सिस मानतात, पप्पा शब्दाला पॉप मानतात, मम्मी शब्दाला मॉम मानतात. पण आजपर्यंत कोणच्या गड्याची हिंमत झाली का बायको शब्दाची छेडछाड करून बोका म्हणायची? एकाची बी नाही. एवढं तर गडी बायाला भेटत महाराज. हा, शॉर्टकटचा जमाना आहे पण कोणी बोलत नाही. लय गडी बायाला भेटत. आता काय सांगावा, त्या दिवशी पुण्यात एक घटना घडली. तुम्ही पेपर वाचिता का मला माहित नाही, पण पेपरला बातमी आली होती. एका बाईने गडीच मारला. का मारला? त्या बाईनं घरातली फरशी पुसली होती. फरशी लादी काय म्हणतात गुरुजी? लादी फरशी पुसली. आणि बाईनं सांगितलं पतीला, घरात जोपर्यंत फरशी वाळलेली नाही तोपर्यंत घरात प्रवेश करायचा नाही. फरशी सुकली मग यायचं घरात. तो म्हणला ठीक आहे, पण त्याच्या काय ध्यानात? बाबा काय चाललंय? ठेवून द्या कीर्तनात. बरं असो, नाही सांगत मी काय करत होते. ऐका आता माझ्याकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या. काय चाललं होतं? हां हां हां. आणि मग बाईने ते गडीच कोण होता तो मला शोधायचा एकटा. ऐका. आणि मग महाराज ती बाई हजार बऱ्या सांगायची वल्या फरशून यायचं नाही. वल्या फरशून आला का मग बघा. आणि महाराज त्याच्या ध्यानात नसरा. तो रानातून आला वल्याच फरशू एक दिवस गेला. त्या बाईला राग आला, म्हणजे मूड द्यायला हजार बऱ्या सांगितलं वल्या फरशून येत नको जाऊ. ती महाराज किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेली, रागच आलेला होता त्याचा. किचनमध्ये गेली, चाकू आणला आणि त्या गाड्यात मालकाच्या पोटातच खोपासला. गडीच मारला महाराजांना. आता काय म्हणता महाराज, गावकरी गोळा झाले, पोलिसाची गाडी आली. पोलिसाच्या गाडी पाहून गावकरी म्हणले काय झालो? म्हणले या बाईने गडी मारला. गावकरी म्हणले का मारला? म्हणले वल्या परशीवाला म्हणून मारला. मग गावकरी पोलिसाक पाहून म्हणले मग घरात जा, डेड बॉडी हातात घ्या, पंचनामा करा, त्या बाईला अटक करा. तुम्ही घराच्या कडकडने का हिंडत आहे? पोलीस गावकऱ्याक पाहून म्हणले अजून फरशी वली आहे. एवढं तर गडी बायाला भेटतात महाराज. आता काय सांगावं, लयच गडी बायाला भेटतात. आता काय सांगावं, एक जण आपल्या बाईचा फोटो बघत होता, बायकोचा. बायको म्हणले कधी बी तुम्हाला टेन्शन येऊ, माझा फोटो का बघता? तो म्हणला या फोटो को बघून मला समाधान वाटत. काय या फोटो को बघून एवढंच मनाची शांती होती. काय ह्याच्यापेक्षा तर जास्त टेन्शन नाही ना. जेवण आहे, कीर्तन झालं. महाराज लईच गडी बायाला भेटतात. आता काय सांगा, त्या दिवशी एका गाड्याचं दोन्ही पाय मोडलं. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने प्लॅस्टर वगैरे केलं, बांधून ठेवले पाय. मला पाय कसं काय मोडले? तो डॉक्टरकडे पाहून म्हणला डॉक्टर एक बाई स्कूटी चालवत आली तिने माझ्या अंगावरच घातली. डॉक्टर म्हणला भल्या माणसा, बाई स्कूटी चालवत आल्यावर रस्त्याच्या कडाला उभं राहायचं. ते म्हणलं डॉक्टर पागल समजलं काय? रानात पिरीत होतो म्हणला. मग ती काय रानात जाऊन तिने उडवलं महाराज. आता काय सांगा, अजब बेटी के गजब कारनामे असो. आणि मग महाराज घरोघरी गडी माणसं बाय. आणि मग तो मुगरी हानीत होता उदाहरणावर या. आता मारता मारता वातावरण काय चाललंय महाराज, रेटेस्ट कार्यक्रम चाललाय. आणि एक जण तिथं गेला आणि तो रामभाऊ गोपाळ म्हणला रामभाऊ काय मुगरी देता का? आता महाराज रेटेस्ट का त्याने रामभाऊचा हात धरला, त्याच्यात पाठाडात 2-4 मुगरी टाकल्या. क्रोधवान माणसाला राम राम नाही घालायचा. दोरस्तां जलमध्यस्थं धावंतम धनगर्वितम क्रोधवंतन मदोन्मत्तम. ज्याला आपल्या संततीचा, ज्याला आपल्या सत्तेचा आणि ज्याला आपल्या संपत्तीचा, तिन्ही साकार आहेत बरं का. या 3 गोष्टीचा अहंकार चढलाय, मद चढलाय. अशा मदवान माणसाला आजपासून राम राम नाही घालायचा. वा, हे 6 जण जर असे उभे दिसले ना, युटर्न घ्यायचा, नीट घरी जायचं. पण त्यांना राम राम नाही घालायचा. 6 जणांना आजपासून राम राम नाही घालायचा. कळालं महाराज? कोणाकोणाला राम राम नाही घालायचा? यांना नाही घालायचा. काही जणांना राम राम घालायचाच नाही. काही जणांना राम राम घालायचा, पण जरा दुरून घालायचा. 2 हात लांब ठेवून घालायचा. बघा त्यांच्या का जवळ गेलं तात्या राम राम घालायला का 500 रुपयाची पावती फाटलीच म्हणून समजा. कोणाला? तुकाराम महाराज वर्णन करतात, वंदावे दुरून शेवू नये, वंदावे दुरून शिवू नये, वंदावे दुरून शिवू नये, वंदावे दुरून हे तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून
करायचाच नाही. 6 जणांना, काही जणांना राम राम घालायचा पण जरा दुरून घालायचा. महाराज नागपंचमी आहे, महिला मंडळ गंध का लावताना जाताना नागाला नमस्कार करायला, गंध लावायला, तर मग घरी तयारी करावं लागन. वंदावे दुरून शिव नये, साप विंचू नारायणाचं स्वरूप, शंकाच नाही महाराज. पण त्यांना वंदावे दुरून शिव नये, अशाही जातीची काही माणसं आहेत, त्यांना सुद्धा वंदावे दुरून शिव नये. वा, काही जणांना नमस्कार करायचाच नाही, काही जणांना राम राम घालायचा पण जरा दुरून, पण काही जणांना नमस्कार केल्याशिवाय पुढं जायचंच नाही. तुकाराम महाराज बोलतात, जे अहोरात्र रामप्रभूचं भजन करतात त्यांना मी नमस्कार केल्याशिवाय पुढं जातच नाही. अभंगाचं 2रं चरण. तीन सोहम करवो सलाम, तीन सोहम करवो सलाम, भर साखर घ्यावी आणि आमच्या तुकाराम महाराजांच्या मुखात घालाय. वा, ते नसो हम. वा, जाणकार मंडळीत आपसुक टाळी पडली पाहिजे, याला म्हणायचं. आपसुक म्हणजे न कळताच टाळी पडली पाहिजे. नाही तर काय काय कीर्तनकार म्हणतात, आवडलं का नाही वाजवा टाळ्या. मग आम्हाला आवडलंच नाही, बरंच काय वाजवायला होत. ते नसो हम, त्यांच्या टाळ्याच ऐकून घ्यावा. कीर्तन आपला कीर्तन बी सांगत जा मध्ये मध्ये. असो, ते नसो हम करवो सलाम. सलाम हा शब्द जरी अभंगात आलाय तर तो नमस्कार या अर्थानं आलाय. ते नसो त्यांना, हम मी करवो करतो, सलाम म्हणजे नमस्कार. कोणाला? ज्या मुख बैठा राजा राम, ज्याच्या मुखात अहोरात्र रामप्रभूचं भजन चाललंय त्यांना राम राम घालायचं. आणि महाराज खरंच त्यांनाच राम राम घाला जे रामराजाचं भजन करतात. नाही तर लोकांना कोणालाही राम राम घालायची सवय महाराज. धनवंता लागी हां जी हां जी, या 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 या, बसा खाली बसा असं मला म्हणायचं. लोक कोणालाही नमस्कार करतात महाराज. हां, श्रीमंत दिसला का त्याला राम राम म्हणणार. एखादा वारकरी निघाला, अहो विनेपाऱ्याचा सप्ताह आहे, मग मला सावखड्याला जायचं होतं, 2च किलोमीटर आहे, बसवता का तुमच्या गाडीवर? लोक त्याला गाडी थांबवित नाहीत. पण श्रीमंत मनुष्य का सकाळी टमरेल घेऊन जरी निघाला तरी लोक त्याला म्हणणार बसता का गाडीवर? तो म्हणला असता बसलो असतो बरं का, पण झाला मला अर्जंट कॉल आहे, नंतर बसन कावा तरी. अरे काय लाका कोणाला नमस्कार करावा? जे रामराजाचं भजन करतात त्यांना. रामप्रभू आमचे राजे आहेत. रामप्रभू सारखा न्यायी राजा नाही महाराज. कोणाला न्याय दिला? रामप्रभूंनी घोड्याला न्याय दिला, रामप्रभूंनी जटायूला न्याय दिला, म्हणजे जटायूला न्याय दिला. रामप्रभूंनी वानरांना न्याय दिला, रामप्रभूंनी कुत्र्याला सुद्धा न्याय दिला. आनंद रामायणात आलेली कथा. जो राजा जर प्राण्यांना न्याय देत असेल तो माणसांना देणार नाही का? अशा न्यायी राजाचं भजन केल्यावर आपल्या जीवनात पुण्याची वृद्धी होते. म्हणून त्यांना नमस्कार करा. रामप्रभू न्यायी का ठरले? कारण ते आपल्या जीवनात काही नाती जगले. तुम्ही ऐकताय सगळेजण? तुम्ही ऐकताय ना? ऐका. कोणती कोणती नाती जगले?
व्यवहारातलीच आहेत, पण ती जगली. कशी कशी पूर्ण केली? रामप्रभूचा जर विचार केला तर रामप्रभू सारखा पुत्र नाही, रामप्रभू सारखा मित्र नाही, रामप्रभू सारखा शत्रू नाही, रामप्रभू सारखा बंधू नाही, रामप्रभू सारखा पती नाही. ही 5 नाती रामप्रभू आपल्या जीवनात जगले. कशी कशी जगले? प्रत्येकाला उदाहरण 2 मिनिटाचं. रामप्रभू सारखा पुत्र नाही, रामप्रभू सारखा पोरगा आहे का महाराज? खरं सांगा, महिला मंडळ पुरुष मंडळ, एकच प्रश्न, काय हल्ली पोरं होत नाहीत का रामप्रभू सारखी होत नाहीत? रामप्रभू सारखी होत नाहीत. जाधव महाराजांनी उत्तर दिलं. पोर लय महाराज उतालाय पोरांना. गाव जवळ आलं कस काय वळखायचं? बुलेटची पुंगळी काढायची, ठय 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 बार किंवा ती थार, हे गावाला येडा हाणून यायचा महाराज. असली पोरं गावगाव जन्माला आल्यात. बरं, ती 12 वाजता ते पोरं ज्याचा वाढदिवस आहे त्याच्याकरता केक आणायचा, बुलेटवर ठेवायचा, चाकूने नाही कापायचा, तलवारीने कापायचा. बरं, खाऊ बी नाही घालायचा. मग ज्याचा वाढदिवस त्याच्या तोंडाला माकायचा. असं गणगोत गावगाव आहे. पण खरं सांगा, सप्त्याच्या पंक्तीला वाढणारं कुठे आहेत महाराज? सप्ताह झाल्यावर एक बसकरीची घडी घालणारी किती जण आहेत? आता हे गाव सोडा, थोडक्यात लाखात एखादं गाव असते की ते सप्ताहाला मदत करणारे तरुण आहेत. तिकडे बघा ते पत्रवयाचे ते पत्रवया थोड्या, हा मी सांगतोय ना, माझे ऐका, मी सांगतोय ना. नाही विनोदाचा भाग, ते पत्रवया आत्ताच उलगडून ठेवतात महाराज, जेणेकरून एखाद्याला डबल जाऊ नाही महाराज. हे तरुण मंडळी असे फार कमी आहेत महाराज. हा, पण महाराज पोरं गावाला एकच काय वळखायचं तर 2-4 पेलेले आहेतच महाराज. रामप्रभू सारखं पोरगं ना, लय पोरं जन्माला आले. रामप्रभूने काय केलं? अहो, म्हातारपणात हाताची काठी, आपलं म्हातारपणात काठी व्हावं म्हणून तळ हाताच्या फोडासारखं जपतो आपण आईबाप पोराला. पण तेच पोरग इकडं गावाकडं कमी, पण शहरात महाराज म्हातारपणात काठी व्हावं म्हणून तळ हाताच्या फोडासारखे जपणारे आपण आईबाप, पण तेच पोरग म्हातारपणी वृद्धाश्रमात घालते. वृद्धाश्रमात घालणारे आत्ताची हल्लीची पोरं कुठं? आणि आई वडिलांची इच्छा पुरी व्हावी म्हणून वनात जाणारं राज कुठं? रामप्रभू सारखं पुत्र नाही. आई वडिलांची इच्छा करताच वनात गेले ना, याला म्हणायचं रामप्रभू सारखा पुत्र नाही. तसंच रामप्रभू सारखा मित्र सुद्धा नाही. रामप्रभूने मैत्री केली. कोणाशी मैत्री केली? वानरांशी केली. वानरांशी. त्या दिवशी एक पुण्यातला लेख आला होता बाबा, ते आपला ते येड्या हळदीचाच होता. तो म्हणला रामप्रभूंनी वानरांच्या ऐवजी माणसांशी मैत्री करायला पाहिजे होती. माणसांची मैत्री केली नाही, त्याची 2 कारणं. कारण नर नुसते नरच आहेत आणि हे वा नर आहेत. नाही कळालं? एकाच वाक्याचे 2 अर्थ होतात, द्वंद्व समास. वा नर आहेत. बर, 2 कारण बरं का त्याचे. पहिलं कारण, माणसं नेली असती तर रामप्रभू पुढे गेल्या गेल्या मांडी घातली असती आणि प्रभू काय आणा वदनी कवळ घेता. थांबा, फिरू नका, तुम्ही लगेच फिरायला लागले. नाही फिरायला लागलं कोणी, आपलं उगं म्हणायला लागलो. आणि मग लोकांना पहिली जेवायची सोय करायला लागली असती म्हणून गडी नाही नेलं. आणि दुसरं कारण, लंका होती सोन्याची, गडी नेलं असतं तर पडिले वन येंद्र आधीच खिस भरला असतं म्हणून गडी नाही नेलं, वानर नेले. हा, वानरा हाते लंका घेवविले म्हणे तुका. वानरांशी मैत्री केली. आणि त्या वानराच्या टोळीचे मुकादम होते आमचे सुग्रीवजी. सुग्रीवजी विचार करतात, लका बरेच दिवस झालं जिथं पुलच बांधणं एवढं अवघड, तर रावणाला कधी मारायचं, रावणाला कधी मारायचं, बिभीषणाला कधी लंका द्यायची, वालीला कधी मारायचं, माझी बायको कधी सोडवायची, लयच अवघड आहे गड्या. सायंकाळ झाली आणि सुग्रीवजी रामप्रभू पुढे गेले. प्रभू बोला म्हणले, केलेला मैत्रीचा करार कडाला न्याल ना? प्रभू म्हणले, अरे काय बोलता, आजपर्यंत धनुष्यातून सुटलेला बाण रिकामा कधी माघारीच आला नाही. समोरच्याच्या हृदयाचा घावच घेऊन माघारी येतो. मला एक बाणी म्हणतात. आणि आजपर्यंत दिलेलं वचन मी खाली पाडले असं कधीच झालं नाही. तुला दिलंय वचन पुरंच करणार. पण प्रभू जरा अवघडच वाटतंय. प्रभू म्हणले, जरा मोकळं व्हा, म्हणजे बोला मोकळं. काय आहे ते बोला. काही माणसं असं बोलत नाहीत महाराज, घडा घडा असं बाहेरून रान आणि त्यात. बोला ना, काय झालं? काय नाही, मी इथून सावखेड्याच्या टर्नवरून अरे ते झालं, आलाय तू आता इथं, पुढचं बोल. लोक असं लांबून रांधर येतात महाराज, आहेत ना अशी माणसं. असं मुख्य नाही बोलणार, मा पटकुनी नाही बोलणार. बोलला का पटकुनी असं लांबून लांब धरणार. देव म्हणले, लांबून नका धरू, वेळ कमी, जरा पटकन बोला. सुग्रीवजी म्हणले, जिथं पुलच बांधणं एवढं अवघड, जिथं रावणाला मारणं एवढं अवघड, तिथं वालीला कधी मारायचे तुम्ही? तोपर्यंत देवाला माहीतच नव्हतं वाली काय प्रकरण आहे. देव म्हणले, वाली काय प्रकरण आहे? म्हणले, माझाच भाऊ आहे, त्याच्याच करता मी तुमच्या जवळ आलोय. काही माणसं उग कोणाच्या जवळ येत नाहीत. त्यांचा काहीतरी स्वार्थ असतोय तवाच येतात महाराज. आता बघा, कीर्तन झाले, आपल्या पंक्तीच्या शेजारी उग कोणी बसणार नाही येऊन. त्याने आपल्या पाण्याच्या बाटलीकडे नीट ध्यान दिलंय म्हणूनच आलाय. का?
देता का 2 घोट मला, म्हणून शेजारी बसलाय. काही कारण नव्हतं त्याचं महाराज. हां मी कांदा आणलाय, तुम्ही टोमॅटो द्या. हां तुम्ही मी हे द्या बरं. असो लोणचं बिनचं आणले. आता 2-4 बाया म्हणत होत्या मी लोणचं आणले बाई आज. म्हणली मग मला दिशीन. हो 2 फोडी आणल्यात मी. नाही आणलं कोणी उगं म्हणायला लागलो. आणि मग आलोय मी जवळ तुमच्या. कशा करता? स्वार्था करता, वालीला मारण्याकरता मी आलोय. मग देव म्हणले मारू ना वालीला, त्यात काय एवढं अवघड आहे. सुगुरुजी देवाकडे पाहून म्हणतात अहो रावणालाच मारायला नाकी न वाल्यात, तर वालीला कधी मारणार? त्यावेळेस देव म्हणतात काय वाली प्रकरण? तेव्हा देवाकडे पाहून सुगुरुजी म्हणतात त्या 10 तोंडी रावणाला तुम्हाला मारायला नाकी न आल्यात, त्याच 10 तोंडी रावणाला माझ्या भावानं बगलत घातलं आणि 7 समुद्र फिरून आलाय माझा भाऊ वाली. वा वा काय ताकद आहे त्याची. एवढंच नाही प्रभू, ते 10 तोंडी बाहुलं लईच चांगलं दिसत आहे म्हणून त्याचंच पोरग अंगदाच्या असं उलट पाळण्याला बांधलं. कोणी? वालीनी. आणि अंगद सुद्धा पाहून म्हणला वा आमच्या पप्पाने गणपती आणला. लग लईच भारी बाहुलं आहे. आणि त्या बाहुल्या 1 नंबर 2 नंबर अंगद करत. हे जर सामर्थ्य अंगदाचं आणि वालीचं कळालं तर मला नाही वाटत तुम्ही मैत्री काढायला नाही आल. त्यावेळेस प्रभू म्हणले ठरलं होतं आधी रावणाला मारायचं, पण तू वाली प्रकरण आणले, आता नियम चेंज. आता आधी वालीचा काटा काढतो आणि मग रावणाकडे बघून मग मारा. तसंच झालं. वालीला मारलं, पत्नी सोडवली, राज्याभिषेक केला आणि मग रावणाला मारलं. याला म्हणायचं राम प्रभू सारखा मित्र नाही. मित्र काय मित्र आहेत महाराज. आता त्या फ्रेंडशिपच्या दिवशी स्टेटस पुरत नाही हो. गुह्यम आख्याते गुह्यम पृच्छते सन्मित्रम सदनम मित्र वनव्यामध्ये. असं द्या उन्हाळ्यासारखा कसा का असं आपल्याला काय करायचे. असे मित्र महाराज लोकांनी गावगाव गोळ्या केलेत. पण सांगा मित्र कोणाचा कोणाला कामाला आला. अहो रोज दंड ठुपटीत होता तो. जमतंय का? नाही तर कीर्तन झाल्यावर गाडी घ्या माझी. तो दुर्योधन दंड ठोपतायचा बाबा आणि रोज दम ठोपटून म्हणायचा माझा कर्ण जिवंत आहे. माझे 95 कौरव मेले तरी कर्ण जिवंत आहे. कर्ण सामान्य नाही, बळी नाही, अतिबळी नाही, महाबळी कर्ण आहे. आणि माझा कर्ण 5 पांडवाला महाराज निस्ताभूतच करील. आता रोज दंड ठोपटायचा. आणि मग महाराज जो एकट्याबरोबर लढतो त्याला बळी म्हणा, जो 10,000 बरोबर लढतो त्याला अतिबळी म्हणा, आणि जो सर्वांसोबत लढतो त्याला महाबळी म्हणा. पण दुसऱ्याच दिवशी कानाव बातमी आली दुर्योधन दुःशासन ससैन्य निपातिले कर्ण. महाराज दुसऱ्या दिवशी कर्ण बी मेला. महाराज महाबळी कर्ण जर महाराज दुर्योधनाच्या कामाला आला नाही तर चहा पिणार आपलं गणगोत कोणच्या कामाला येणार. म्हणून मित्र कामाला येत नाही. मैत्र केला महाबळी कामा नाही अंत काही. पण महाराज रामप्रभू सारखा मित्र नाही. तुम्ही ऐकताय सगळेजण रामप्रभू सारखा पुत्र नाही, रामप्रभू सारखा मित्र नाही. नवल ऐका. तसंच रामप्रभू सारखा शत्रू सुद्धा नाही हो. रामप्रभूंनी शत्रुत्व केलं कोणाशी? रावणाशी. शत्रुत्व झालं आणि मग रावण काय मारणार. मग बिभीषण येऊन भेटला. प्रभू देव तसा मारणार नाही. वाईट माणसं मरत नाहीत बरं का लवकर. वाईट माणसं लवकर मारणार नाही. मारा अख्ख्या गावाला ताप देणार आणि मग मारणार. बिभीषण म्हणला माझ्याकडे खून आहे त्याची. काय? त्याच्या बिंबीत म्हणले ब्रह्मदेवाने दिलेला कलश आहे अमृताचा, तेवढा फोडा लगेच मरत आहे. मग महाराज देवाने कलश फोडला. रावण दारातीर्थी पडताना युद्ध थांबलं. युद्ध थांबलं. वाम भागी असणारे म्हणजे डाव्या हाताला असणारे लखनजीकडे पाहून देव म्हणतात लखन जा रावणाकडं. कशाला देवा? जातं खरं. आणि देवा काय करू तिथं जाऊन रावणाचं दर्शन घे. काय बोलता देवा? दिवसभर त्याला हाणलं ना आता दर्शन. मी सांगतोय तसंच कर. आणि काय बोलू? काय नाही, त्याचं दर्शन घेईन. त्यांना म्हण मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. आता लखनजीला रागीट होते महाराज. देवा शिष्य मी त्याचं दर्शन घेईन पण शिष्य जा तर म्हणतोय ना. आणि शिष्य म्हणून काय शिकू त्याच्याकडून? त्याला म्हण तुझ्यासारखा न्यायी राजा नाही. 14 चौकड्याचं राज्य होतं. सामान्य नव्हता रावण. ज्याने 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या महाराज उलट्या. अहो 1 ग्रह बिघडला तर लोक 7.5 वर्ष जागे येत नाही. त्याला 7.5 म्हणतात. आणि असे 9 ग्रह ज्याने पालते ठेवले होते तो रावण आहे महाराज. 33 कोटी देव ज्याच्या बंदिशाळेत आहेत. असा दुर्लभ असणारा रावण ज्याची सोन्याची घर आहेत. पण थोडा पायी घसरल्यावर काय होतं त्याला जाऊन विचार. आणि लखनजी जातात रावणाचं दर्शन घेतात. महाराज शय्येवर पडलाय रावण मरणासन्न अवस्थेत. आणि लखनजी रावणाकडे पाहून म्हणतात मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. महाराज तोपर्यंत क्रोधाग्नी त्याच्या डोळ्यातून बाहेर पडत होता. शिष्य म्हणून स्वीकारा म्हणलं का डोळ्यातूनच पाणी आलं. वा लई शत्रू पाहिले म्हणले. उभे हयातीत मी शत्रूच केले, इतके केले
पण राम प्रभू सारखा शत्रू नाही महाराज, की जो ज्यांच्या भावाला माझ्याकडे काहीतरी शिकण्याकरता पाठवतोय. याला म्हणायचं रामप्रभू सारखा शत्रू नाही, रामप्रभू सारखा शत्रू नाही, रामप्रभू सारखा मित्र नाही, रामप्रभू सारखा पुत्र नाही, तसंच रामप्रभू सारखा बंधू सुद्धा नाही महाराज. भाऊ भाऊ आणि एका घरात सुखाने नाही राहू. लय भाऊ भाऊ आहेत महाराज, पण एका घरात नाही राहत सुखाने महाराज. यात आम्ही ज्यांच्या घरी गेलो महाराज, केवढा मोठा टोले जंग बंगला आहे का, दोघं एकत्र राहतात म्हणून, नाही तर बरं जाऊ द्या. आणि मग भाऊ भाऊ एका घरात सुखाने नाही राहू. भाऊ भाऊ बांधावरून भांडणं सुरू होतात, बरोबर ना तुकाराम भाऊ? बांधावरून भांडणं, बांधच असतो, बांधच म्हणतात ना तुमच्याकडं. बांध पूर्वी मोठा होता बाबा, त्याच्यावरून ट्रॅक्टर जायचा बांधावरून, है ना? बांधावून ट्रॅक्टर जायचा, आता माणूस जात नाही. बांधावूनचा वाकडा तिकडा. पिले का काय तुम्ही? अरे मायाला का काय, मी कायला पिन? बांधच बारीक झालाय म्हणून जात आहे ना महाराज. कोणाचा बांध उत्पन्न देतो? जर बांध खरंच उत्पन्न देत असेल तर माझ्याकडे बी 4.5 एकराचा बांध आहे. आजच तुमच्या नावावर करतो. आधी माझ्या नावावर होऊ द्या, मग माझ्याच नाव नाही अजून असो. आणि मग बांध उत्पन्न देत नाही, पण माझ्या भावाला जर एका वरानं राजगादी प्राप्त होत असेल आणि दुसऱ्या वरानं जर त्याच रामाला वनाचं राज्य प्राप्त होत असेल तर भरता करता 14 काय 28 वर्ष वनात जायला तयार आहे. याला म्हणायचं रामप्रभू सारखा बंधू नाही, रामप्रभू सारखा बंधू नाही, रामप्रभू सारखा पुत्र नाही, रामप्रभू सारखा मित्र नाही, रामप्रभू सारखा शत्रू नाही. 5वं लक्षण, रामप्रभू सारखा पती सुद्धा नाही. रामप्रभूचं लग्न झालं कोणाशी? सीताई सोबत. रावण हरण करून तिला घेऊन गेला. घेऊन गेल्यावर रावणाच्याच दरबारात होती. तिचं नाव शूर्पणखा. शूर्पणखा कोणाला म्हणतात? शूर्पणखा जिची नख वाढले तिला शूर्पणखा म्हणतात. नका बघू लगेच नका क मोडदा नखाचा आलाय आमच्या. असो नख वाढले तिला शूर्पणखा म्हणतात. आणि रावणाकडे गेले रावण महाराज, म्हणले रामप्रभूचे सीतेचं हरण केलंय, मग त्यांचं चारित्र्य हनन करून येऊ का? रावण म्हणला तुला तर जुळणार नाही, पण जायचं असेल तर. निघाली महाराज, 2-4 पावलं पुढे गेली. पुढे गेल्यावर काय रावणाच्या मनात आलं, म्हणलं ए शूर्पणखे, तू दिसायला तरी चांगली आहे का? अशी वंगाळ दिसती, जरा रूप बदल. तिला महाराज मोह माया येत होते, मग तिने रूप बदललं. मग पुतळ्यान डोरलन, चाकयान पैंजन, कमरेला कंबरपटा, नाका तनत घालून न बाय बाय थाट माट करून हे गवळण गात्यात नाही म्हणून म्हणायची ना महाराज. असा तिने नवदार थाट मांडला आणि हे रामप्रभू पुढे उभी राहिली. प्रभू काय माझं वरण करा, वरण करा म्हणल्यावर प्रभू म्हणले बाई वरण खाऊन जरा जळजळ होते. अहो तसं नाही प्रभू, मग माझा स्वीकार करा. काय बोलले असतील व प्रभू? प्रभू म्हणले जेव्हा जन्माला आलो तेव्हा मला देवानं एकच हृदय दिलं आणि ते हृदय मी सीतेकरता अर्पण केलंय. तुला देण्याकरता हृदय शिल्लक नाही, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. महाराज याला म्हणायचं रामप्रभू सारखा पती नाही. आणि तिथंच जर आपल्यासारखा गडी असता तर तो म्हणला असता वा घरी बी एक बाहेर बी एक, लाभे लाभ दोनावला. हो लाभ दोनावला महाराज. पण ते रामप्रभू होते महाराज. रामप्रभू सारखा पती नाही. हे रामप्रभू आपल्या जीवनातन पंचायतन जगले, पूर्णत्वाला नेवलं, कडेपर्यंत नेले म्हणून ते पूज्य ठरले. आणि पूज्य व्यक्तिमत्वाचं जर आपण चिंतन केलं तर मनुष्य पुण्यवान होतो. आणि पुण्यवान महात्म्याला राम राम घातला का आपल्याही जीवनाचं सोनं होतं. म्हणून ते नसो हम करवो सलाम ज्या मुख बैठा राजा राम. ज्याच्या चित्तात रामराजाचं भजन चाललंय त्यांना मी राम राम घालणार. कळालं महाराज? कोणाला राम राम घालावा? जे अहोरात्र रामप्रभूचं भजन करतो त्यांना. महाराज त्याला राम राम आम्ही घालू, पण त्या भक्ताने आपल्या जीवनात येऊन काही गोष्टीचा त्याग केलाय का? हो काय काय त्याग केला याची शृंखला अभंगाचं पहिलं चरण. छोडे धन मंदिर बन बसाया, छोडे धन मंदिर बन बसाया, छोडे धन बन बसाया, छोड़े धन मंदिर बन बसाया, छोडे धन मंदिर बन बसाया, छोडे धन मंदिर बन बसाया.
दिन सोहम करो सलाम, 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 दिन सोहम करो बहुतेक ह्या गायकांनी गेल्या जन्मी कोकिळा खाल्लेल्या असतील हा. कोकिळा खाल्ल्यात म्हणून एवढा गोड आवाज आहे. बाकीचे म्हणते मग आम्ही काय कावळे खाल्ले का? कावळे नाही मग कोंबड्या कॉक 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 असं सांगायचा भाव. छोडे धन, धन सोडलं महाराज. आपल्या जीवनात त्यागाशिवाय नमस्कार नाही महाराज. त्याग केलाय म्हणून बाबाचं दर्शन घेतोय महाराज. त्यागच नाही त्याला कोण नमस्कार करणार आहे महाराज. त्याग असेल तर लोक वंदन करतात. काय तुम्ही त्याग केलाय? मनुष्य म्हणून जन्माला आला तर त्याग केला पाहिजे महाराज. काय काय त्याग करावा? छोडे धन. तुम्ही ऐकताय सगळेजण? थोडं इकडे तिकडे बघायला लागले तुम्ही. आता इकडे लक्ष द्या. छोडे धन, धन सोडलं पाहिजे महाराज. हा, धनच सुटत नाही लोकांच्या हातून. लोक लय जड व महाराज. हाताला एवढी जड लोक महाराज, लय जड. तुकाराम महाराज म्हणतात त्यांना म्हणलं ना जरा दान करा, पैसे द्या. महाराज त्यांच्या हाताला लाखवाच भरतो. दाने कापे हात न आवडे ते विषयी मात. दान द्या म्हणलं का लोक पैसे देणार नाही महाराज. पण महाराज इकडं मराठवाड्यात चांगलं आहे, पण आमच्या इकडं महाराज सप्त्याला पैसे नाही देणार. सप्त्याला पैसे नाही देणार, पण गौतमी पाटील आले का पैसे सोडणार महाराज. वा, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराज लोक दान चांगल्या कार्याला करणार नाही, वाईट वंगाळ कार्याला लोक किती पैसे देणार. महाराज नादच केला पण त्याला सरळच केला. पैसे जाऊ दे काय जायच्यात ते. लोक वटणीवर आणायला पैसा घालतात. जाऊ द्या, लोकांना त्याचा विचार नाही. सोडलं पाहिजेत पैसे. कुठं कुठं सोडावत पैसे? जो गरजवंत आहे त्याला दान केलं पाहिजे. छोडे धन, धन सोडलं पाहिजे. कोणी कोणी सोडलं? आम्ही ज्या संस्थेत शिकलो सद्गुरू जोग महाराज 1917 साली संस्था स्थापन केली आणि 1916ला असा सप्ताह केला महाराज. वा, इकडं गडावर सप्ते होतात महाराज, नारळी सप्ते होतात. अंग तसाच केला. आता नाही का लातूरला झाला तसाच होतं, सिद्धटेकला झाला, आपल्या भंडाऱ्याच्या पायथ्याला झाला तसाच, आमच्या श्रीगुरूंनी केला तसाच, छोटे माऊलींनी. आणि तसाच सप्ताह केला आणि अख्खा समाज आला त्या सप्त्याला. तर त्यांचे मित्र बी आले सिन्नरचे, बस्तीराम शेठ सारडा. पण मित्राकडे जाताना रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. मग 50-50 हजाराच्या 2 पिशव्या भरल्या. तेव्हा पैसे लय असे मोठाले राहायचे. 1916 सालचे. आणि 2 बॅगा घेऊन महाराजांकडे गेला. बरं, गेल्यावर सप्त्याच्या पहिल्याच दिवशी गेला पण पैसे नाही दिले. काला झाला आणि मग गेला. काही लोक पावती पुकारतात, वर्गणी पुकारतात, पण पैसे काला झाल्यावर देतात. मग पुकारलंच काय याला आधी? तो पावती म्हणतो, पावती घ्या पैसे द्या, पावती घ्या पैसे द्या. असंच चालू असते. माग मोरजच काही लोणी घुसाळायचं. पावती पुकारले द्या पैसे. मग महाराज काला झाला गेला. गुरुजी, ओ महाराज, जोग महाराज, मी सप्ताह करता 1 लाख रुपये आणले. आमचे जोग महाराज म्हणले आता काला झालाय. काला झाला की हाला. आता काला झाल्यावर काय मंडपावाला शिल्लक नाही. आता काही सगळ्यांचं मिटून टाकलंय. मंडपावाल्याचं मिटावलंय, माईक सिस्टीमवाल्याचं मिटावलंय, गायक वादक सगळे मिटवले. तेव्हा काय पैसे घेत नव्हते, माईकच्या बाजूला का बोलले असो. आणि मग सगळ्यांचं मिटवलं. आता तुमचे काही पैसे मला नको. आणि महाराज श्रीमंत माणसाला का तुझं काही नको म्हणलं का त्याला राग येतो. श्रीमंत माणसाचा चहा नको म्हणून बघा, हुंगून बी बघत नाही ते आपल्याकडे. आणि नको म्हणलं त्याला आला राग. हो महाराज, अशा दुर्भिक्षाच्या काळात मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो, तुम्ही खुशाल नाही म्हणता. काय म्हणावं तुम्हाला? माझ्यासारखा शेठ भेटेल का 1 लाख रुपये देणार आहे? बराच वेळ जोग महाराजांना ऐकून घेतलं. महाराज म्हणले, भल्या माणसा, अशा दुर्भिक्षाच्या काळात मी 1 लाख रुपये कधी एक खटी पाहिले नाही. बरोबर आहे तुझं. तुझ्यासारखा शेठही भेटणार नाही मला 1 लाख रुपये देणारा. पण माझं बी एक वाक्य आहे, तुझ्यासारखा 1 लाख रुपये देणारा शेठ भेटणार नाही. हे जरी खरं असलं तरी त्या शेठला 1 लाख रुपये नको म्हणणारा माझ्यासारखा बॉस सुद्धा तुला भेटणार नाही. याला म्हणायचं छोडे धन. महाराज हे धनाचं उदाहरण कुठं देता? आणि 500 रुपये करता वड्यातून गाडी माघारी आणणाऱ्या कीर्तनकाराचं वर्णन कुठं करता? असो काय 500 रुपये करतात तोंड वाकडं करून. आता भरलेत ना, दिले लोकांनी. तुझं कीर्तनच तसं झालेलं का? त्यामुळे तसं दिलंय. असो. आणि मग छोडे धन. बरोबर आहे. हा असो. आणि छोडे धन. आता आपला पहिलाच परिचय तेव्हा मला असं लय मोकळं होता आहे ना असं. आणि मग धन सुटलं पाहिजे महाराज. धन सुटत नाही लोकांचं. खरं सांगू बाबा, एक वेळेस लोक बायको सोडतील पण धन नाही सोडणार. हा, लय लोक जड हाताला धनाच्या बाबतीत. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. परभणी जिल्ह्यात एक शंकर नावाचं व्यक्तिमत्व वयाच्या 9व्या वर्षी उपरती झाली.
आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला बोध किती व्यापक आहे हे पाहण्याकरता मनुष्याने तीर्थयात्रा केली पाहिजे. मग तीर्थयात्रेला निघाल्यावर हरिद्वारला गेले. देवभूमी म्हणले आता चारी धामाचं दर्शन घ्यायचं. तुम्ही ऐकताय सगळेजण, पण नाही तर मी सांगायचं आणि तुम्ही ऐकायचेच नाही, असं नको व्हायला. आणि गेले, ज्या मठात राहिले त्या मठात 2 टाइम भंडारा चालायचा. भंडारा म्हणजे जेवण चालायचं. तिथं राहू लागले. आणि ज्या मठात राहतो त्या सद्गुरूंचं वय झालं होतं. म्हणले महाराष्ट्रातून आले बरं का पोरग, पण प्रामाणिक आहे. म्हणले जर याच्या नाव मठ दिला तर मी डोळे झाकायला रिकामा झालो. आणि त्या साधूनी त्याचा नामकरण विधी केला, दीक्षा दिली आणि त्याचं शंकरदास नाव ठेवलं आणि त्याच्या नावावर मठ केला. मठ त्याच्या नावावर केला आणि कानावर बातमी आली शंकरदास स्वामीच्या. काय लय दिवसाचं रखडलेलं राम मंदिर आता होणार आहे. महाराज एवढा आनंद झाला त्या शंकरला. त्याने प्रतिज्ञा केली, काय जर माझ्या हयातीत राम मंदिर झालं तर हा शंकरदास स्वामी त्या राम मंदिराला 1 कोटी रुपये देणार. महाराज केला ना संकल्प. सत्य संकल्पाचा दाता नारायण. महाराज संकल्प का सत्य असेल, देव त्याचा संकल्प पुरा करतो. पण हल्ली लोकांचे संकल्पच सत्य नाहीत महाराज, त्याच्यामुळे देव पुरं करीत नाही. एखाद्याने जर ट्रॅक्टर घेतला ना तर लोकांनी म्हणलं पाहिजे वा चांगला ट्रॅक्टर घेतला, आता भाडे बिडे लागतील, एकाचे 2 होतील, तुमचा झाले आमचा होईल. एखाद्याने ट्रॅक्टर घेतला तर लोक त्याला चांगलं म्हणत नाही, मग पलटी होईल. आहे का लोकांचे संकल्प शुद्ध नाहीत महाराज. हा त्यामुळे लोक देव ना त्याचं वज वाटोळ करतोय. वाटोळ बी नाही, वज वाटोळ. महाराज संकल्प सत्य पाहिजे, देव त्याचा पुरा करतो. नवल ऐका, आता 2019ला वयाच्या 9व्या वर्षी संकल्प केलाय. पेपरला बातमी आली होती, परभणी जिल्ह्यातलं बाय मराठवाड्यातलं. आपली छाती टाईट झाली पाहिजे महाराज. शंकरदास स्वामी 1902 आता 2019ला योगी आदित्यनाथ आणि अमित शहानी सभा घेतली हरिद्वारला. जाधव गुरुजी सभा घेतली आणि योगी आदित्यनाथ म्हणले ऐका बहुत कुछ खोया है इसलिए राम मंदिर पाया है. या राम मंदिराकरता जवळजवळ 10 लाख लोकांचं बलिदान आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि आता रामाचं मंदिर होणार तर चला या राम मंदिराकरता आपण 1 रुपया दिला तर राम प्रभू आपल्याला 1 लाख रुपये देतील. योगीजी बोलायला लागले आणि पावत्या यायला लागल्या. 5,000 10,000 15 मी घ्यायला नाही आलो, पण होत्या जरा मोठ्या पावत्या. हा 15,000 तात्याचे 25,000 बर तुमचे 1 लाख विनेकरी बर 10 लाख अशा पावत्या यायला लागल्या. एवढ्या काही येईनात महाराज, कमीच यायला लागल्या. आणि योगीजींनी विचार केला का मोठी पावती अगोदर फाटली ना मग बाकीच्या पावत्या पटापट फाटतात. ते सप्त कमिटी लय हुशार असते महाराज. ते आधी मोठ्या माणसाकडे जाणार, मोठ्या माणसाचं वर्णन करणार. वर्णन करावं लागतं मागाय जायचे म्हणल्यावर. अहो शेठ, अहो तुमच्यासारखा दातृत्ववान मनुष्य पंचकृषीत नाही. त्याला असं ऊर भरून येतो. हा मी आणि दातृत्ववान, मग त्याला असं भरून येतंय. आणि मग ते लोक म्हणणार अहो पाटील, अहो पंचकृषीत तुमच्यासारखं दातृत्वाच्या बाबतीत कोणी हातच धरीत नाही. मग ते असं अजून फुगत आहे, त्याला फुगवावं लागतो महाराज. ते बोकड कापायचं म्हणलं का त्याला आधी पाणी पाजावं लागतं आणि नेहमी असो. आणि मग ते उदाहरण दृष्टी काढले, पण घ्या इकडं आता. आणि मग ते पाटील, अहो तुमच्या दारातून कुत्र कधी उपाशी गेलं नाही. कुत्रच गेलं नाही तर उपाशी जायचं. मग असं वर्णन केल्यावर मग ते पाटील म्हणते आतून म्हणते मग ऐका ना काय काल्याची पंगत घेऊन टाका. आणि मग महाराज प्रसन्न होते. योगीजी म्हणलेला का मोठी पावती अगोदर फाटाना, मग आता काय करावं. आणि महाराज त्या सभेत आमचे शंकरदास स्वामी आले होते. बघा माझ्या अंगावर काटा आला. आणि त्या शंकरदास स्वामीने सही करून आणलेला चेक योगीजींक पुढे गेला. आणि योगीजींनी पाहिलं 1 2 3 4 5 6 लई शून्य येतला का खालीच वाचावं किती आहे. 1 कोटी रुपये. योगींना एवढा आनंद झाला. आणि योगी म्हणले ऐका हो आता पावत्या बस झाल्या. 1 कोटीची पावती आली. ऐका या सभेत शंकरदास स्वामी नावाचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राम मंदिराकरता 1 कोटी रुपये दिले. माझी अशी विनंती आहे त्यांनी 2 मिनिटं उभा राहा. आणि समाजाला विनंती की त्यांच्या जरा जोरदार टाळ्या वाजवा. तिकडं बरं असं तिकडे विनंती केली होती. आता तुम्ही भोये बघते मला माहिती आहे. महाराज जे समाजाने टाळ्या वाजवल्या आणि ते महाराज शंकरदास स्वामी उठून उभे राहिले. दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, कपडे मळालेले, पायात चप्पल नाही. योगीजींनी पाहिलं म्हणले याच्या का पाहून तर वाटत नाही बरं का हे 1 कोटी देईल. पण कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नाही महाराज. हा कधी कोणाला कोणचा भाव तयार झाला असेल सांगता येतंय महाराज. हा आता हे लहान बाळ महाराज यांना नृसिंह परमात्म्याने दर्शन दिलं असेल आपल्याला सांगता येतंय. कधी कोणाचा भाव कोणत्या गतीला प्राप्त होईल सांगता येत नाही. पण लोक महाराज पाहून नमस्कार करत नाही, लोक नावं ठेवतात. खोड्या काढे ते पंडित. एखाद्याचा डोळा बारीक असेल किंवा एखाद्याला डोळा नसेल तर लोक म्हणणार आला बाया फुटका कंदेल. बरं एखाद्याचा पाय बारीक असेल आला बाया लंगड. लोक नावं ठेवून मोकळे होणार महाराज. लोक त्या परिस्थितीची जाणीव ठेवत नाही. आमच्या गावात
एका पाटलानं ट्रॅक्टर घेतला बरं का बाबा, घडलेली घटना 1990ला. कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊन आणि ट्रॅक्टर घेतला आणि एक मेंढपाळ आपलं मेंढरं चालित होता आणि त्यांनी सहज विचारलं, पाटील अहो केवढ्याला घेतला ट्रॅक्टर? बरं पाटलानं सांगावं ना 2-2.5 लाखाला काय घेतला. पण ते पाटील महाराज, तो पाटील त्वरेतच होता. तो पाटील जसं म्हणला तसं सांगत होता. तो म्हणला, ए धनगरा केवढ्याला घेतला आणि केवढ्याला नाही, गप मेंढरं चारायचे, तुझ्यात आहे का पण ट्रॅक्टर घ्यायची? महाराज कधीच कोणाच्या दिसण्यावर जाऊ नये. मेंढपाळ म्हणला, तू किंमत बोल, नाही तुझ्या सहज ट्रॅक्टर विकत घेतला तर तिथून पडून. आणि जे महाराज त्या मेंढपाळाने असा फेटा टाकला तर लाल लाल बंडल, त्या 1000 रुपयाच्या नोटाचे बंडलच पडले जातात. त्या पाटलाला गामच आला. ते मला अरे उगूच बोललो या मेंढपाळाला. आणि महाराज पाटील ट्रॅक्टर मध्ये आला होता, नीट पायी घरी गेला. या मेंढपाळाला ट्रॅक्टर बी चालवा येत नव्हता. 1000 रुपयाचा माणूस बोलावला, चल म्हणले माझ्या रानात नेऊन लाव ट्रॅक्टर. लोक म्हणले तुला चालवा येत नाही, मला मी मेंढरा बांधीन त्याला, पण ट्रॅक्टर माझाच आहे. कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नाही महाराज. हा आता थोडा वेळ मला बी कीर्तन करायचंय, नाही तर मी बी फेटा झटकून दाखवला असता तुम्हाला असो. आणि मग महाराज ते उभे राहिल्यानंतर योगीजी म्हणले जरा बँकेत फोन करावा. तर एसबीआय नावाची एक बँक होती, बँकेत फोन लावला. आता राजा बोलेन दल आले. योगीजींनी विचारले या अकाउंटवर किती पैसे सांगत का? लगेच तिकडून महाराज त्या कॅशियरचा फोन आला, याच्यावर जवळजवळ 1 कोटीच्या पुढे पैसे आहेत. महाराज क्षणाचा विलंब न करता योगीजींनी स्टेज सोडलं, पळतच खाली गेले जिथं गर्दीत शंकरदास स्वामी उभे होते. त्यांना कडकडून मिठी मारली आणि शंकरदास स्वामीला योगीजी विचारतात, शंकरजी अहो कधी गोळा केलं एवढं? त्यावेळेस शंकरजी सांगतात, वयाच्या 9व्या वर्षी घरदार सोडलं, महाराष्ट्रातून आलो, अभिमान पाहिजे आपल्याला, परभणी जिल्ह्यातून आलो. श्रीगुरूंनी सांगितलं बोध किती व्यापक आहे, याकरता तीर्थयात्रा केली. ज्या दिवशी मठात आलो, मठ नावा झाला, त्याच दिवशी कानावर बातमी आली रामाचं मंदिर होणार. तेव्हापासून या मठात मी संकल्प केला, जर माझ्या हयातीत झालं तर याच रामाच्या मंदिराला 1 कोटी देणार. आणि तो राम प्रभू आज माझा तो मनोगत पूर्ण करतोय, याचा मला आनंद आहे. याला म्हणा छोडे धन. महाराज धन सुटलं पाहिजे हो. हल्ली लोकांचं धनच सुटत नाही महाराज, सगळं सुटत आहे महाराज. एक वेळेस लोक दारू सोडतील, तंबाखू सोडतील का नाही काका, आणि पण धन नाही सुटत महाराज लोकांचा असो. आता कुछ हम जाने कुछ तुम जाने असो. आता ते काका काय मला बहुतेक आता काय चेप यायला नेत नसते ऐका. धन सुटलं पाहिजे महाराज. छोडे धन छोडे मंदिर. धनाबाबतीत असंख्य उदाहरणं देता येतील महाराज. छोडे मंदिर. मंदिर म्हणजे हे मंदिर नाही बरं, आपण ज्या घरात राहतो त्याला मंदिरच म्हणा. छोडे मंदिर. मंदिर सुटलं पाहिजे. खरं सांगा, घरदार सोडलं म्हणूनच आले का नाही कीर्तनाला? जेवायला? जेवण आहे की नंतर? ते म्हणले जेवायला नाही, कीर्तनाला घरदार सोडलं म्हणूनच कीर्तन प्राप्त झालं ना. वारीला जातो आपण 22 दिवस, कशा करता? पांडुरंगाच्या दर्शनाला. घरदार सोडलं म्हणून वारी. त्या युपीतले एक साधू आले बरं का बाबा, तुम्हाला माहित असेल त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो. पंढरपूरच्या अलीकडं भजन घडण्याकरता घरदार सोडावं लागतं. घरी भजनच होत नाही महाराज, घरी भजन होत नाही म्हणून तर आम्ही आळंदीला गेलो असो. आणि मग छोडे मंदिर. युपीतले एक साधू आले आणि ते पंढरपूरच्या अलीकडं जाधव गुरुजी एक कुर्डवाडी रेल्वे स्टेशन आहे. त्या कुर्डवाडी शेजारी चिचगाव टेकडी नावाचं एक गाव आहे. आणि त्या टेकडीवर एक महात्मे आल्यावर दाढी जटा वाढलेल्या, भगवे कपडे. आता लोक भगवे कपडे घालक लगेच हात दाखवतात, बाबा सांगता का मला सांगा, असं लोक मानतात. आणि ते महाराज तयार मानतो, गणित तयार होतं त्यांचं. ते हात पुढं आला का लगेच भविष्य सांगाय, तुमच्या पोरीचं लग्न जुळत नाही, पण परवा दिवशी एक पाहुणे येतील अमुक अमुक आडनावाचे, खुशाल पोरगी देऊन टाका. वा काय साधू तयार आहे. म्हणजे बोरला पाणी लागेल ना. तुमच्या जनावरांचा गोठा आहे, गोठ्याच्या शेजारी उकिरडा आहे, उकिरड्याच्या शेजारी बदामाचं झाड, आणि त्या बदामाच्या झाडाच्या शेजारी 50 फुटावर पाणी लागल. तुम्हाला कसं काय कळलं बदामाचं झाड? हे लोक म्हणले, हे त्रिकालज्ञानी म्हणले साधू. लगेच लोकांनी पैसे टाकले, लगेच मठ बांधला आणि सोमवार गुरुवार कीर्तन होऊ लागले. महाराज तिथं आजही परंपरा आहे. कीर्तनात मोबाईल काय काढील समाज महाराज? कीर्तनात आजही मोबाईल नाही निघत. पण 4-4.5 वर्षापूर्वी ते साधू गेले. मंदिर महाराज घरदार कोणी सोडलं नवल ऐका. त्यांचं नाव काय? तर त्यांचं नाव होतं रामानंद स्वामी. पण ते कोण होते हे तर ऐका. ते उत्तर प्रदेशातून आले होते. कोण होते ते? कोणतं त्यांचं घर? तर सुषमा स्वराज नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकले. कोण सुषमा स्वराज? देश चालवणारी बाई महाराज. त्या सुषमा स्वराजचे ते सख्खे भाऊ होते. आता काय कमी महाराज त्यांच्या घरात, पण भजन घडत नाही याच्या करता छोडे मंदिर, छोडे धन, छोडे मंदिर, बन बसाया वनात जाऊन राहिले. उद्या ज्याच्या बरोबर लग्न होणार
त्याच्याबरोबर जर लग्न झालं तर 36 मेंढ्याचा जीव जाताच लग्नच कायला करायचं. लग्नाच्या आदल्याच दिवशी घरातून उडी टाकली, जंगलात गेली, मातंग ऋषीची सेवा केली, गुरूंनी आशीर्वाद दिला. या सेवेचा परिणाम एक दिवस राम मांगत टुका घर घर खाया, घरोघरी जाऊन भिक्षा मागतात. बाबा एक अलीकडचं वाक्य आहे, सांगू का? जर मधुकरीचं पवित्र अन्न खाल्लं तर मनुष्य सिद्ध होतो. मधुकरीचं अन्न खाल्लं तर मनुष्य सिद्ध होतो आणि हॉटेलचं खाल्लं तर मनुष्य प्रसिद्ध होतो. नाही कळालं तुम्हाला? बरं ठीक आहे. मग आता काय प्रसिद्ध होतात, रील बाहेर येतात. अजून सांग मोरं बोलू का? अजून आता नको लाईव्ह चालू आहे असो, मग त्यांच्या रील्स बाहेर येतात, मग ठोकेच कार्यक्रम होत असो. आणि मग आता कळालं, मांगत टुका घर घर खाया, पवित्र मधुकरीचं अन्न खायचं. तिनसो हम करो सलाम, जामुक बैठा राजा राम. अशा भक्ताला मी नमस्कार करतो. म्हणले मग त्या भक्ताने काय काय परिधान केलंय? तुलसी माला बहुत चरावे, तुलसी माला बहुत चरावे, तुझी माला बहुत चढावे, तुझी माला बहुत चढावे, तुलसी माला बहुत चरावे, तुलसी माला बहुत चरावे, तुझी माला बहुत चढावे. के गुण गावे, निर्मल गावे हरि के गुण, निर्मल गावे तुझसम करऊ सलाम, करवो सलाम. हरि के गुण गाओ निर्गुण गावे, हरि के गुण निर्गुण गावे, हरजी के गुण निर्मल गावे म्हणून त्यांनी गायन करून म्हणलं. नाही कळालं तुम्हाला? गावे गावे शब्द आला मग हा आम्हाला नाही येते पण त्यांनाच येते. गावे हरजी के गुण निर्मल गावे. काय त्या भक्तांनी स्वीकार केलाय? तुलसी माला, पवित्र तुळशीची माळ गायात घातली. तुम्ही ऐकताय सगळेजण? बरोबर 9:30ला काढायला नेऊ आपण. ऐका, तुलसी माला, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली. तुम्ही थोडं आता इकडे तिकडे बघायला लागले बरं, थोडं आता माझ्याकडे लक्ष द्या. तुलसी माला, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. मामासाहेब दांडेकर आमच्या श्रीगुरु जोग महाराजांनी ज्ञानेश्वरी सार्थ केली आणि त्या ज्ञानेश्वरीची प्रस्तावना 133 पानाची आमच्या मामासाहेबांनी लिहिली. त्या मामासाहेबांचं एक वाक्य आहे ज्ञानेश्वरी. ते म्हणतात, मनुष्याने तसं मरू नये, माळ न घालता मनुष्याने मरूच नये, आणि जर एखादा मेलाच तर त्याला मनुष्य मेला असं म्हणू नये. याचा युक कमी करता का थोडा? त्याला मनुष्य मेला असं म्हणूच नाही महाराज. जर गड्यांच्यात मेला तर त्याला हाल्या मेला म्हणावा, आणि बायांच्यात जर मिली तर त्याला म्हैस मिली असं म्हणावं. त्यांनी लिहिलंय, माझा शब्द नाही महाराज. तुम्हाला खोटं वाटत असेल 500 रुपये जमा करा, आळंदीला 500 रुपयालाच मिळते सार्थ ज्ञानेश्वरी जोग महाराजांची. मनुष्य मेला बिगर माळ करी तर त्याला हाल्या मेला म्हणा, बाई मेली तर म्हैस मिली म्हणा, मनुष्य म्हणूच नका महाराज. बिगर माळ करी म्हणून काय माराता? काहींचे महाराज 50-50 वर्षे झाले तरी माळ नाही गायात, काहींचे 70 झाले तरी माळ नाही गायात, काहींच्या गवऱ्या तिकडे नेऊन ठेवल्यात. इकडेच आहे का? इकडेच आहे? हात चुकला वाटतं माझा. बरं, काहींच्या गवऱ्या तिकडे नेऊन ठेवल्यात, काहींच्या गवऱ्या पेटावल्यात, उचलून केला तिथे नेऊन आधाराच्यात, तरी माळ नाही लागा. भल्या माणसा, हे वागणं बरं नव्ह. माळ घातली पाहिजे का? माळ घाल, बिगर माळ करी म्हणून काय मरता महाराज? म्हशीचा गळा ना आपला गळा सारखाच ना माळ नसेल तर माळ नाही घातली मनुष्य मेला. तुमच्याकडे तरी चांगलं आहे, आमच्याकडे महाराज हे सप्त्याचे कार्य करतात महाराज, पण गळे तसेच घेऊन हिंडते. कपाळाला गण नाही, गळ्यात माळ नाही. जसं काय आत्ताच कोणाला तरी वाटं लावून आलेत, गळ्यात माळ पाहिजे. त्या बार्शीला दर शनिवारी बाजार भरतो बैलांचा. ऐकताय तुम्ही सगळेजण? दर शनिवारी बाजार भरतो. एक मुसलमान मनुष्य बैल खरेदी करण्याकरता गेला, बैलगाडी घेऊन गेला, आणि मग बैलगाडी हाकीत हाकीत नेली. आणि एका मावशीला म्हणला, मावशी इथं बैलगाडी सोडू का? ते घर होतं हिंदूचं. म्हातारी म्हणली सोड. आणि ते बैलगाडीचं जूवर केलं, जूच म्हणतात ना, ते जू असतंय ते जूवर केलं. बैलाने दोन्ही बाजूला जायला पाहिजे. एक बैल गेला, पण एक मला नाही, मालकाची गाडी घेऊ.
मुसलमान माणसाची. आणि बैल गेला त्याचं धारधार वाढलेलं शिंग जे मुसलमानाच्या पोटात घातलं महाराज, आरपारच बाहेर निघालं आणि पुन्हा काढून घेतलं. मला 2च शिंग येतं. आणि महाराज आता पोटातून शिंग बाहेर काढलं. महाराज हे अल्ला म्हणून दन दिशेने खाली पाडला आणि पडल्या मिळाला. पण जिथं पडला तिथं त्या हिंदूच्या घरापुढं 2-4 तुळशीची रोपं होती, त्याच्यावर पडला, 2-4 तुळशीची पानं पडली आणि पडल्या मिळाला. यमाचे दूत आले आणि यमाच्या दूताने महाराज पिंढऱ्या लाल करीतच वर न्याला. मार येते, झोड येते, तोड येते, समानार्थी शब्द नाही ते चढत्या क्रमाने येतं. म्हणजे जर कमी पाप असलं तर मार येते, त्याच्यापेक्षा थोडं जास्त असलं तर मग झोड येते आणि मग गावाचं, भावाचं, देवाचं त्याला तोड येते. असा त्याचा क्रमप्राप्त अभंग आहे. आणि महाराज पिंढऱ्याच लाल करीत वर न्याला. पिंढऱ्यावर लाल करीत न्याला. जरी मनुष्य मेला तर आपल्याकडे लगेच त्याला जाळायला किंवा पुरायला नेत नाही. मग खरंच मिळालाय का बघा. मग कोणाला कळतं, चला डॉक्टरकडे नेला. डॉक्टरने नाडी परीक्षण केले. डॉक्टर म्हणले मेलाय, लागा तयारीला. आणि मग वर नेला आणि यमाच्या दरबारात पुढं उभं केला. महाराज लट 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 कापत होता. लय हानीत नेला होता त्याला महाराज. मीच बघाय होतं त्यामुळे तुम्हाला नाही कळायचं. लय हानीत नेला महाराज. म्हणले आंघोळ्या करीत नाही 8-8 दिवस, तोंडात मावा, माशा घोंग करतात. हां असं असतं बाई. मंदिरात शेजारी घर, कीर्तनाला नाही गेला, लय हानीत नेला महाराज. मी होतो तिथं. मग महाराज नेला. कोणत्या नरकात टाकलायचं तेवढ्याच चतुर्भुज रूपाने आमचे विष्णू परमात्मा प्रकट झाले. आणि मग महाराज त्याचे डोळे वातावरणामध्ये गंमत अशी झाली, तुम्ही ऐकताय सगळेजण, गंमत अशी झाली. आमचा विष्णू नारायण चतुर्भुज रूपाने प्रकट झाला आणि महाराज डोळे दीप्तील असा प्रकाश पडला आणि तो म्हणला, हेच का माझ्या घराच्या शेजारी हिंदूंचं दैवत. आमचे विष्णू नारायण म्हणले, हे गिराईक सोडून द्या. अहो यमजी म्हणले, अहो याने उभ्या जीवनात कधी पुण्यच केलं नाही, नाही आमचंच गिराईक आहे. मग हे यम म्हणले, कस काय तुमचं गिराईक? कारण हे मरताक्षणी तुळशीच्या रोपावर पडलाय म्हणून आमचं गिराईक. असं म्हणलं महाराज त्याचं हृदयच भरून आलं. ते म्हणलं, आयुष्यभर गळ्यात माळ घातली नाही, 2-4 तुळशीची पानं अंगावर पडली तरी देवाने माझा स्वीकार केला. असं त्याला महाराज त्याचं गडबड झाली महाराज त्याच्या अंतकरणात. आणि देव त्याच्याकडे पाहून म्हणले, बोल काय केलं पाहिजे तुझ्यासोबत. तेव्हा म्हणला, एकदा काल्याचं कीर्तन मी ऐकलं होतं आणि त्या काल्याच्या कीर्तनात कीर्तनकार महाराज म्हणले, आमचा देव करतुम अकर्तुम शक्तिवान आहे आणि जर खरंच अकर्तुम शक्तिवान असाल तर मला परत जिवंत करा. महाराज हे घडलेला प्रसंग आहे, हे आमच्या संस्थेच्या प्रकरणात आलाय. आणि जे महाराज आता मग देव म्हणले, मला काय जिवंत करायला अवघड आहे. ममय वंश जीवलोके. देवाने त्याचा अंश घेतला आणि त्याच्याच शरीरात टाकला. शरीरात अंश टाकला का त्याचे हात हालायला लागले आणि त्याच्या बायका पोरा गोळा झाल्या. त्या डॉक्टरकडे पाहून म्हणले, हे डॉक्टरा, तू तर म्हणला ना हे मेलाय, मग ह्याच्या हाताकच काय हालायला लागले, तू काय कोरोनात पास झाला होता का काय? डॉक्टर म्हणला, थांबा तुम्ही बाहेर व्हा, काहीतरी चमत्कार झाला, मी शिवून घेतो. डॉक्टर रिपोर्ट शिवून घेतलं आणि 6 महिने बेशुद्ध होता. शुद्धीवर आला. बायका पोरं त्याला नेण्याकरता आले. बायका पोरं मी अनेक वचनात बोलतोय, एक वचन अनेक वचन नाही कळत तुम्हाला, अनेक वचनात त्यांना भलं गाणगात असतंय असो. आणि मग बायका पोरं नेण्याकरता आले. क्रुझर गाडी केली. म्हणले चला घरी. तो म्हणला, आता घरी नाही जायचं. मग कुठं जायचं? तो म्हणला, पंढरपूरला जायचं. बायका म्हणले, अरे तोंडाला हाडबिड आहे का नाही? अरे मस्जिदीत म्हणावा का पंढरपूरला? नाही पंढरपूरलाच जायचं. बायका म्हणल्या, जमणार नाही. पण तो डबल हाडाचा होता महाराज. ते मला रट्ट्याच खाली बसवेल. बायका म्हणल्या, मग चला पंढरपूरला. गाडी पंढरपूरला नेली. ऐकताय तुम्ही सगळेजण? घरात जेवढे सदस्य तेवढ्या तुळशीच्या माळी घेतल्या. चंद्रभागेचं स्नान केलं. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला लागला. पांडुरंगाच्या चरणावर माळी ठेवल्या. बाहेर आला आणि लोकांना हात जोडून प्रार्थना करू लागला, सांगा तत्ववेत्याला पोहोचलेला इथं साधू आहे का? लोक म्हणले, अख्खं पंढरपूर म्हणले साधूनीच भरलेलं आहे. पण हे समोर दिसतो ना मठ, हा रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा आहे. हे लय मोठे साधू येतं. महाराज मठात गेला. रंगनाथ गुरुजींच्या चरित्रात आलेलं आहे. मठात गेला. नुकतंच गुरुजींचं प्रवचन संपलं होतं. प्रवचनाकडे गुरुजींकडे पाहून म्हणला, गुरुजी मला 2 मिनिटं बोलायचंय, बोलू का? गुरुजी म्हणले, बोला. ते म्हणला, ऐका, बार्शीतून आलो. 6 महिन्यापूर्वी बैल खरेदी करण्याकरता गेलो. बैलगाडीचं जुवर केलं.
बैल एक गेला बाजूला, पण एक बैल गाठ घ्यायला आला. पोटात शिंग घातलं, शिंग घातल्या घातल्या मेलो. यमाच्या दूताने मला पिंढऱ्या लाल करीत नेलं वर, पण जिथं पडलो तिथं 2-4 तुळशीची पानं होती. देवाने मला परत जिवंत केलं. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर त्याने सलवार वर करून दाखवला महाराज. तो खरंच पोटाला भागधाड पडलेलं महाराज. म्हणजे मला देवाने वाचवलं, देवाने मला परत जिवंत केलं. ज्या तुळशीमुळं मी वाचलो तीच तुळशी मला मी घालण्याकरता आलोय गुरुजी. एकटा आलो नाही, अख्खं खानदान घेऊन आलोय. घालताना गुरुजी माळा. महाराज गुरुजी म्हणले का नाही. रंगनाथ गुरुजींनी सगळ्यांना माळा घातल्या. ऐका पुढं, जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याने पंढरपूरची आषाढी कार्ती विसरून दिली नाही. कार्तिकीच्या वारीला आला, चंद्रभागेचं स्नान केलं शेवटी आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जाता जाता वाळवंटात देह टाकला. बातमी गुरुजींना कळाली. गुरुजींनी त्याच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. नवल ऐका, 40व्याचं कीर्तन गुरुजींनी केलं. त्या मुसलमानाची समाधी बांधली पुंडलिकाच्या मंदिराच्या उजव्याच हाताला. मुसलमान माणसाची समाधी बांधली गुरुजींनी आणि त्या समाधी पुढे गुरुजींनी कीर्तन केलं. गुरुजी म्हणले बार्शीतून आलेला माणूस अख्ख्या खानदानासह माळकरी होतोय. मुसलमान असून अख्ख्या खानदानासह माळकरी होतोय आणि आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आणि तसेच गळे घेऊन हिंडतोय. जरा लाजा वाटू द्या, माळ घाला असे गुरुजी म्हणले. मी नाही असे गुरुजी म्हणले. कवर गळे मोकळे घेऊन हिंडता. अरे लका गळ्यात माळे घाला, त्याशिवाय कॉलर सुद्धा टाईट करू नाही माणसाने महाराज. गळ्यात माळ पाहिजे. तुलसी माला, ऐका, तुळशी माळ घातली पाहिजे. तुलसी माला, बबूत म्हणजे गोपी चंदन, कपाळाला गोपी चंदन लावलं पाहिजे. खरं सांगू, राग नाही न्यायचा तुम्हाला. आपण लय लोकाला चंदन लावलंय महाराज. आता गोपी चंदन लावायची झाली, गोपी चंदन लावा. गोपी चंदन ओटे तुळशीच्या माळा. हो, कपाळाला गोपी चंदन पाहिजे महाराज. तुम्हाला नवला वाटेल. वा वा, असं हे वाजवायला लागलं असं वाटतं. आता मला थोडं बाया बिया मागं चालून नाचावाच काही नाही थोडं, पण नको. नाचलं का लोक क्लिप टाकतील. बघा कीर्तनकार रंगले, जा घरी मग. ऐका, आणि मग एक पंढरपूरला पाश्चात्य देशातले अमेरिकेतील एक वारकरी आला. 22 दिवस पंढरपूरला चालत गेला माऊलींच्या सोहळ्यात. आणि तिथं गेल्या एका वारकऱ्याला विचारलं, काय म्हणले इथं आल्यावर काय विकत घेऊ. बरं झालं त्याने वारकऱ्याला विचारलं. त्याने जर येड्याला विचारलं असतं तर बाया म्हणल्या असत्या घे बांगड्या आणि गडी म्हणले असते घे घोंगड्या. पण त्याने वारकऱ्याला विचारलं. वारकरी म्हणले इथून गोपी चंदन घ्या. त्याने एक 20 रुपयाची गोपी चंदनाची डबी घेतली. बरं का, डबी घेतली. तो इकडून पाहू लागला. दुकानदार म्हणला काय बघता. किंमत नाही म्हणले. मग या डबी एक्सपायरी डेट कधीची बघतोय. दुकानदार म्हणला आहे का डोक्याचा भाग. अरे गोपी चंदनाला कुठे एक्सपायरी असते का. तो म्हणला मग. दुकानदार म्हणला एक आहे बा. काय, तुम्ही जर नित्य नेमानं हे गोपी चंदन उघडून जर कपाळाला लावलं तर तुमची एक्सपायरी डेट वाढल्याशिवाय राहणार नाही. बबूताच्या रावे कपाळाला गोपी चंदन लावलं पाहिजे. वा महाराज, कुकू नाही लावलं पाहिजे कीर्तनकारांनी. कीर्तनात कुकू लावून येतात आणि कीर्तनात म्हणतात कोंको घ्या कोणे असो. आणि मग म्हणजे आता ते माझं म्हणजे ते म्हणावाचं का मी त्याच्या विरोध हे नाही असो. आणि मग तुलसी माला बबूत हरजी के गुण निर्मल गावे. तुलसी माला बबूताच्या रावे हरजी के गुण निर्मल गावे. हरजी म्हणजे भगवान शंकर. शंकराचे गुण गावेत. कसे आहेत शंकर. तू कामने केला त्याग सर्व संग मनवोनी. आमच्या भगवान शंकराने काय काय त्याग केला महाराज. वारीला निघाले, तृषेडमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आमच्या निघाले तसे नाही निघाले. मग गुमू संगतीनं निघाले. पार्वती मातेला घेतलं, निघाले वारीला. मग तसं नाही जायचं, मग वजनात जायचं म्हणून आपलं वाहन नंदीबाईला घेतलं. मग गणपती बाप्पा म्हणले तुम्ही निघाले, मी बी ना. मग बस पुढं. आणि मग दोघं निघाले. मग चल जाऊ. डबल शीटले राम राम लांब. मग डबल शीट बसले, टिबल शीट बसले. निघाले पंढरपूरला आले. दोन्हीचा हाट भरले गणदाट. अपार मिळाले वारकरी रे. पार्वती मातेने पाहिलं, म्हणले हे वारकऱ्याची गर्दी, वारकऱ्याच्या पावल्या मी काय येणार नाही. मग महाराज ती पार्वती माता खाली उतारली. देव म्हणले आता ही बायको येईना मी वारीला जायचं. मग आता काय करावं. जर वारीला गेलं तर बायको हुकते आणि बायको पाशी थांबावा तर वारी हुकते. आपण काय केलं असतं बोला. म्हणजे बायको असती तर काय केलं असतं आपण बायको पाशीच थांबलो असतो. पण महाराज परमात्मा विचार करतोय. शंकर परमात्मा एक वेळेस बायको सोडीन, वारी नाही सोडणार. पद्मतळ आहे तिथं महाराज. रेल्वेचा पूल आहे ना, तिथंच पद्मतळापाशी पार्वतीला उभं केलं. आणि हा शंकर त्या बैलावर बसून पुढे निघाले.
पुढं निघाले वारकरी धावले, हे बाबा इथं वारकऱ्याला चालायला जागा नाही आणि तू हे बैल घेऊन आला म्हणले, बांध बैल कुठं तरी. आता वारकऱ्याचं वजनच असते महाराज. मग महाराज देवाने ते नंदी बैलावरून खाली उतरले आणि पुढे एक आमच्या मारुतीरायाचं मंदिर होतं, तांबडा मारुती. आणि मग तिथं गेले मारुतीरायाला म्हणले, तू आणि मी काय, तू आणि मी नाही तुझा. तू का म्हणे, रुद्रा माझाच अवतार आहे. म्हणले याच्यावर लक्ष दे, मी येतो वारीला जाऊन. आणि मग महाराज तिथं बैलाला बांधलं. भारतात हनुमंतरायाच्या पुढं बैल म्हणजे नंदी फक्त पंढरपूरलाच. आणि मग निघाले पुढं निघाल्यावर गणपती बाप्पा पायी काही चाला ना. ते गर्दी पाहून गणपती बाप्पा लागले रडायला लागले. देव म्हणले आता काय, ते म्हणले मला उचलून घ्या. लागले रडायला. मग देव म्हणले रडू नको बाळा असो. आणि मग गणपती बाप्पाला उचवलं, खांद्यावर घेतलं. आता शरीर मनुष्याचं, सोंड हत्तीची सोंड कुठे गप्प बसती होय महाराज. मग कोणाची टोपी घे फेकून दे, हांड्याचं पाणी घे त्या बाईच्याच अंगावर, पकवाचा गठ्ठ्याच काढ. लगेच असा खोल स्वर खालीवर व्हायला लागला. गायक म्हणले अरे काय व्हायला लागलं. म्हणले अरे हे काय पोरगा आणलंय, माणसाचं शरीर हत्तीची सोंड, ठेव कुठं तरी. महाराज पुत्रस्नेही मोहितू गावगाव माणसं आहेत, पण माणसं जर ह्या जर माझं पोरग जर वारकऱ्याला विक्षेप करत असेल, पोरग घेतलं आणि नीट आमच्या देवाच्या पुढे एक देवळी आहे, आमच्या नामदेव महाराजांच्या पायरीवरून गेलं का नीटच पुढे देवळी, त्या देवळीत गणपती बाप्पाला ठेवलं आणि पुढं निघाले. पांडुरंगाने पाहिलं, हा काय भक्त आहे म्हणले. लय वारकरी पाहिले मी. माझ्या वारी करता याने बायकोचा त्याग केला, माझ्या वारी करता याने वाहनाचा त्याग केला, माझ्या वारी करता याने स्वतःच्या पोराचा त्याग केला आणि माझ्या वारीला आला. देव वितेवरूनच खाली उतरले. खाली नाही उतरले. रूप पाहता डोळसो, सुंदर पाहता गोपवेशो, महिमा वर्णिता महेश जेने मस्तकी वंदिला. उचललं आमच्या परमात्म्याला डोक्यावरच ठेवलं. कोणी? आमच्या पांडुरंगाने. आमच्या पांडुरंगाच्या डोक्यावर पिंड आहे, पिंड. लोक म्हणतात ती काय देवाची टोपी आहे काय, नरोजी व्हायची टोपी नाही ती. मग देवाच्या डोक्यावर पिंड आहे, जेने मस्तकी वंदिला. म्हणून वारकऱ्यात सोमवार आणि एकादश हे दोन्ही व्रत आहे. इथून खाली हरी आहे, देव माझ्याकडे लक्ष द्या, इथून खाली हरी आणि इथून वर हर आहे. म्हणून वारकऱ्याने सोमवार धरायचा, एकादश धरायची. काही वारकरी एकादश धरतात पण सोमवार धरत नाही, त्याला हाफ वारकरी म्हणायचं. फुल वारकरी कधी सोमवार धरायचं त्याला. आणि मग महाराज जेने मस्तके वंदिला म्हणून हरजी के गुण निर्मल गावे, तिन सो हम करव सलाम, ज्या मुख बैठा राजा राम विठोबा रकुमाई विठोबा विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई गिरजेनाथ बाबा नाराज आहेत का तुम्ही मायो? नाही ना. तुलसी माला बबुताच्या रावे, हरजी के गोण निर्मल गावे, तिन सो हम करव सलाम, ज्या मुख बैठा राजा राम. हे भक्ताची लक्षणं आपण ऐकली आहो, पण त्या भक्ताने कोणाचं वर्णन केलं? कहे तुका जो साए हमारा, कहे तुका जो साए हमारा, कहे तुका जो साए हमारा, कहे तुका जो साए हमारा. हिरण कश्यप जिन्हे मारा ही डाला, हिरण कश्यप जिन्हे मारा ही डाला, तिन सो हम करहो सलाम, हम सो करहो सलाम. हिरण्यकश्यप जिने मारा डाला, हिरण्यकश्यप जिने मारा डाला, तिन सो करहो सलाम, तिन सो करहो सलाम. कहे तुका जो साय हमारा, हिरण्यकश्यप जी ने मार हे डारा. वा अहो, त्या भक्ताने कोणाला नमस्कार केला?
ज्या भक्ताला गांजले, हत्तीच्या पायाखाली दिलं, कडेलोट करायचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात टाकलं, जाळायचा प्रयत्न केला, विषारी सापाच्या खोलीत बंद करायचा प्रयत्न केला, विष पाजायचा प्रयत्न केला, 8 प्रकारे मारायचा प्रयत्न केला, तरी ते बाळ माराना. अशा भक्ताकरता वाचवण्याकरता ज्या देवाचा जन्म आहे त्या नृसिंह परमात्म्याला हा भक्त शरण जातो. हिरण्यकश्यपजीने मार हिडारा, हिरण्यकश्यपूला मारलं मारा, तो आमचा देव. कोण? नृसिंह परमात्मा. दुसरं कोण? याची कथा आपण विस्तृत उद्या ऐकणारच आहोत. पण महाराज काय मागितले होते त्याने? वर. काय वर मागितले होते? तुम्ही ऐकता ना? वर बघा, म्हणजे वर बघा, मी तुम्हाला सांगतो वर काय काय. आणि मग आमचे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. लय हुशार होता महाराज, कधी कधी कीर्तनाला बी जायचा म्हणून हुशार होता. आणि मग त्याने वर मागितले. दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको, प्राणीकडून नको, पशुकडून नको, शास्त्रांनी नको, आसरांनी नको, दिवसा नको, रात्री नको, बर सगळं मागितलं. पण बाबा तो हुशार होता. तो म्हणला 12 महिन्यात नको. महाराज आमचे 33 कोटी देव लगेच धावले. धावल्यावर कृष्णाबुवा 33 कोटी देव धावले. विष्णू नारायण पुढंच गेले. म्हणले हा ब्रह्मदेव लय बोळा येतात असतो म्हणाय बसलाय. विष्णू नारायणाने तोंडावर हात ठेवला, आता तात असतो म्हणू नका. 12 महिन्यात नको म्हणल्यावर कसा मारायचा? पण ब्रह्मदेव म्हणले नाही नाही, प्रसन्न झालं मी, आता तात असतोच म्हणणार. म्हणले तात असतो. विष्णुदेव म्हणलेला का तात असतो म्हणायचं नव्हतं, आता कसं काय मारायचा? हे 33 कोटी देव घरी आले. विष्णू नारायण 33 कोटी देवाने वळकुटी बांधली. ब्रह्मदेवाकडे पाहून म्हणले देवा काय बाय बाय. ब्रह्मदेव म्हणले कुठं चालले? म्हणले नाशिकला. का? म्हणले गेल्या वेळेस प्रयागला झालाय कुंभ आणि आता पुढल्या वर्षी नाशिकला, तिथं जाऊन जागा धरदार. पण का? म्हणले 12 महिन्यात नको. म्हणले आता याला कसा मारायचा? ब्रह्मदेव म्हणले म्या करायचं, तुम्ही निस्तारायचं. हे पहिल्यापासूनच चालू आलंय. कसा मारायचा तसा मारा, मला काय माहित नाही. मग महाराज भरलं की काय होतंय? भरलं की बोला, भरलं की काय होतंय? सांडतय ना. भरलं की सांडतच महाराज. पापाचा घडा भरला का देव त्याचा काटाच काढणार महाराज. लोक म्हणतात एवढा पाप करतो तरी कसं काय जिते? त्याचा पापाचा घडा भरू द्या, देव त्याचा काटाच काढणार महाराज. इथं नाही ना काढला. आमच्या शेजारी एक गाव आहे शिरसगाव काटा, तिथं नेऊन का होईना पण देव त्याचा काटाच काढणार महाराज. हां, पापाचा घडा भरू दे, देव त्याचा काटाच काढणार. मग महाराज दिवसा नको, रात्री नको, सायंकाळ निवडली. स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको, प्राण्याकडून नको, पशुकडून नको, अर्ध पशु अर्ध मानव. बर म्हणले सायंकाळ निवडली. घरात नको, बाहेर नको, उमऱ्यात, वर नको, खाली नको, मांडीवर, शस्त्रांनी नको, आसरांनी नको, ना खाली. म्हणले मग 12 महिन्यात नको. त्याचं काय उत्तर? तोपर्यंत 12च महिने होते. पण देव म्हणले माझ्या भक्ताला गांजलंय, तो ध्यानात ठेव. तू एक वेळेस मला त्रास दिला तर मी सहन करेन. शिशुपालाने मला 100 शिव्या दिल्या, त्याच्या ऐकून घेतल्याने 121 शिवी त्याने माझ्या भक्ताला दिली. काटाच काढला त्याचा. माझ्या जिजाईन माझ्या किती जनाबाईने किती शिव्या दिल्या, पण मला त्या गोड वाटल्या. हां, त्या पण शिशुपाला तुझी चूक नाही. मा देव लय महाराज पुण्यवान आहे. देव लय सहन करतो, पण भक्ताला त्रास दिला का देवाला सहन नाही होत महाराज. धरवत देवा नाही धीर. आणि मग जेव्हा महाराज म्हणले 12 महिन्यात नको, तुझ्या करता 13वा महिना काढणार, पण मी तुझा काटाच काढणार. त्या 13व्या महिन्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. महाराज पुरुषोत्तम मास तयार केला, पण त्याचा काटाच काढला. शिकलेली मंडळी त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. जरा कमी शिकलेले त्याला अधिकाचा महिना म्हणतात. त्याच्यापेक्षा कमी शिकलेले त्याला मलमास म्हणतात. आणि एकदम गावरान टप्पू त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. हां, देवाने धोंड्याचा महिना काढला, पण त्याचा काटाच काढला. हा, हिरण्यकश्यपाने मार हिडारा, तिनं सो हम करवो सलाम, जा मुख बैठा राजा राम. ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली तुकाराम, माऊली